हेलो रूप पातालो जनी रूप पातालो जनी रूप पातालो जनी रूप पातालो जनी सुकृताची जोडी बहुत सुकृताची
हा विठ्ठल बरवा उपजला प्राणी नराहे संसारी बैसला शेजारी काळभूषा पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका कैसा काळ लोकाने तसे घरी आजा पुत्र पाहे हाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे साबाची गाय वाजे कैसी पाहतो उंदीरा घेऊन जाय पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका तुका म्हणे
उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसार उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसार उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसार बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा पातो तेर घेऊन जाय बोका पातो तेर घेऊन जाय बोका बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा महत्व देर घेऊन जाय बोका महत्व देर घेऊन जाय बोका उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसारी बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा पातो तेर घेऊन जाय बोका पातो तेर घेऊन जाय बोका बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा बैसला से दारे काळभूसा पाहतो देर घेऊन जाय बोका पाहतो देर घेऊन जाय बोका तैसा कालो काने तसे तैसा
उपजला प्राणी नराही संसारी उपजला प्राणी नराही संसारी बैसला शेजारी काळवशा
पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी तसे खाटी एकाचे घरी आजा पुत्र पाहे खाटी एकाचे घरी आजा पुत्र पाहे कसा ब्याची गाय वाजे कैसी पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी तसे तुका म्हणे काही करा काढी जाती ऐसी घडी पुन्हा नाही पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी तसे विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी
कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु राधा मेरी माता है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार श्री हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो 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 आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हो चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय परम श्रद्धेय परम पूजनीय पिताश्री कैलासवासी सुरेश श्रीपत रणछोड बाबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार परी पाहुणे सगळे सोयरी मंडळी आपण सर्वजण आज या ठिकाणी या कार्यक्रमाकरता जमलेला आहात तसेच बाबांच्या पश्चामध्ये बाबांचा जो काही संपूर्ण कुटुंब परिवार आहे त्यांच्या पत्नी असतील गंगा भागीरथी विमल सुरेश रणछोड त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहे श्री किरण सुरेश रणछोड त्यांचे पुतणे आहेत सुनील लक्ष्मण रणछोड त्यांचे भाऊ आहेत पुंजहारी श्रीपत रणछोड शशिकांत श्रीपत रणछोड आणि सचिन केशव रणछोड त्यांच्या मुली या ठिकाणी आहेत स्वाती दत्तात्रय साळुंके आणि सुजाता भारत कडलग अशा प्रकारे या सुरेश बाबांचा संपूर्ण कुटुंब परिवार आणि खरं तर बाबांच्या जाण्यानं या परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पण आपल्या बाबांना एक सद्गती प्राप्त होण्याकरता एक मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता या परिवारानं आपल्या वडिलांच्या निमित्तानं गोड अशी कीर्तनरूपी सेवा आज या ठिकाणी आयोजित केली प्रथमतः संपूर्ण रणछोड परिवाराचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली
बाबांचे जावई आदरणीय या ठिकाणी भारतदादा कडलं खरं तर यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली. भारतदादांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तसेच माझे गुरुवरी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजी यांच्या पवित्र श्रुतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संता हे मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक जय हो. आहा, वा. संताच्या हो मस्तक पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या तुम सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या सर्वांच्या चरणावर अगदी नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना द्यायची अशी का कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची गडबड बडबड आता करायची नाही. माझ्या पुरुष मंडळ आणि खास करून माझ्या माता भगिनी कीर्तनामध्ये बसलात पण तुझं काय चाललंय माझं काय चाललंय कीर्तन झाल्यावर ते निवांत 2 तास गप्पा मारू चालेल का अगदी माझ्या सगट. हा हो म्हणतात बिचाऱ्या काय टेन्शन नाही पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही. कीर्तनामध्ये बडबड जर केली तर पुढच्या जन्मी कोण होतो माहिती का प्रमाण माहिती असेल सगळ्यांना. कीर्तने बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्मा. पुढच्या जन्मामध्ये बेडका व्हायचं नसेल तर आता थोडा वेळ काय करायचं शांत बसायचं. दुसरी गोष्ट थोडं ट्रबल वाढवा. दुसरी गोष्ट कीर्तनामध्ये बसलात पण कोणते काम नसताना मध्येच उठायचं नाही. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालेल का नाही घाबरून जाऊ नका. तुम्ही सांगाल काय हे नक्की अगदी वेळेमध्ये आपली सेवा होणार आहे पण कीर्तनामध्ये बसल्यानंतर उठायचं का नाही याचं कारण आहे का ज्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू असताना त्या ठिकाणी साक्षात उभा कोण असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मग ज्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा हे उभे असतात त्यावेळेला कीर्तनामध्ये बसलेली श्रोते मंडळी इको कमी करा. कीर्तनामध्ये बसलेली श्रोते मंडळी त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये पापच राहत नाही. काय सांगितलं आपल्या डोक्यामध्ये पापच राहत नाही. तुम्ही सांगाल किती एक नंबर गोष्ट आहे. कीर्तनामध्ये बसलं की आपल्या डोक्यामध्ये पाप राहत नाही. मग एक काम करायचं महिनाभर भरपूर पाप करायचे आणि एक दिवस कुणाच्या तरी कीर्तनामध्ये जाऊन कशाला कीर्तनामध्ये बसलं की काय होतं पाप जातात. पण तुम्ही सांगाल महाराज हे खरं आहे का. नाम संकीर्तन साधन पैसो वा. जय हो चला नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसोपे. जय हो संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसो जय हो कीर्तन साधन पैसो कीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील बाबे जन्मांतरीचे जळतील बाबे जन्मांतरीचे जळतील पाप जन्मांतरीचे जळतील पाप जन्मांतरीचे जळतील बाबे जन्मांतरीचे जळतील बाबे जन्मांतरीचे जळतील पाप जन्मांतरीचे जळतील पाप जय हो जन्मांतरीचे हा हा याचे जावे वनांतरा हा हा जलकी सायाचे जावे वनांतरा जलकी सायाचे
जावे वनांतरा वनांतरा नाम संकीर्तन साधन पै सोपे अवघड आहे का? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धणी. पण कोण घेतो? शहाणा मनुष्य. कारण वारकरी संप्रदाय म्हणजे वेड्या गवाळाचे काय म्हणून तसं तुकोबरे म्हणतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे 2-3 महिन्यांचे. असं का? बरोबर आहे का? चुकलं काही? मग बोलत चला जरा खालून. हा तुम्ही सांगाल ताई तुम्ही पॉकेट घेणार आहे, थोडं थोडं तुम्हाला पण दिलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे. आजचं नाही, कालचं नाही, उद्याचं नाही, परवाचं नाही, तर जळतील पापे जन्मांतरीचे. एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. मग त्यावेळेला कीर्तनामध्ये बसलेली श्रोते मंडळी, त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये पापच राहत नाही. तुम्ही सांगाल महाराज हे पाप कुठे निघून जातं? तर ते पाप तुमच्या आमच्या डोक्यामधून निघतं आणि डोक्याच्या वरती असं 2 फूट जातं आणि वर जाऊन ते असं हालत असतं, मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ. आणि एखादा व्यक्ती मध्ये सुटला की खाली बसलेल्या सगळ्या लोकांचा पाप त्याच्या एकट्याच्या डोक्यावर. मग बघा उठायचं का नाही? विठाला 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 मग तुम्ही सांगाल महाराज हे तुमच्या मनाचं सांगितलं का? माझ्या मनाचं अजिबात नाही. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची गोडोवी, जेथे कीर्तनाचे नि नटनाचे नासले व्यवसाय प्रायचितांचे, जेथे नामच नाही पापाचे ऐसे केले. का ज्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू आहे ना, त्या ठिकाणी पापाला येण्याचा अधिकार नाही. विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाचे कळस, विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबराया. कोण तुकोबराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया क्षमा शांती हे 3ही गुण ज्यांच्या ठिकाणी निवास करतात ना, असे तुकोबराया. कोण तुकोबराया? त्यांचा अधिकार काय? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. कोण तुकोबराया? का ज्या तुकोबरायांनी 5वा वेद तुकाराम गाथा निर्माण केला ना, ते तुकोबराया. एवढा मोठा अधिकार माझ्या तुकोबरायांचा. आणि त्याच तुकोबरायांचा 4 चरणांचा तुम्हाला आम्हाला उपदेश करणारा उपदेश प्रकरणामधला गोडासा भंग आपल्या सेवेकरता निवडलाय. विठाला विठाला कैलासवासी, ज्या बाबांच्या निमित्तानं कीर्तना करता आपण जमलेला आहात, त्या बाबांना आपल्यामधून जाऊन जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली, त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला. ज्याच्या जीवनामधला बाप गेला, त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. खरं तर आई बाप म्हणजे आपलं दैवत आहे. आई बापाची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. पण जीवनामध्ये जेवढी आई महत्त्वाची ना, त्याच तुलनेमध्ये जीवनामध्ये बापालाही फार महत्त्व आहे. जितकी आईला किंमत तेवढीच बापाला किंमत. कारण या जगामध्ये 2 अशा व्यक्ती आहेत, त्यांच्याशी प्रेमाने वागा, आई वडील प्रेमच करतात. त्यांच्याशी तिरस्काराने वागा, पण आई बाप प्रेमच करतात. कारण या जगामध्ये तुमच्या आमच्या सगळे गुन्हे माफ करणारं एकमेव न्यायालय आहे, ते म्हणजे आपल्या आई बापाचं हृदय. जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करणं हे फार महत्त्वाचं आहे.
सांगेल तुम्हाला, एकदा की आपल्या घरामधून आपली आई निघून गेली ना, त्या दिवशी आपल्या घरामधलं प्रेम संपत असतं. एकदा की आपल्या जीवनामधला आपला बाप निघून गेला ना, का त्या दिवशी आपल्या घरामधला आधार संपत असतो. कारण लक्षामध्ये घ्या, उदाहरण देऊन सांगेल, समजा एखादं आपलं घर असेल, त्या घराची शोभा, त्या घराचा कळस आपली आई असते, पण त्या घराचा पाया आपला बाप असतो. पण मला सांगा, पाया हा दिसतो का? नाही, कारण तो कुठे असतो? जमिनीमध्ये. त्याप्रमाणे बापाचं प्रेम दिसत नाही, आईचं प्रेम दिसतं, पण बापाचं प्रेम लपून असतं. की ज्याप्रमाणे बघा, फणस माहिती तुम्हाला, फणसाला बाहेरून काटे असतात, पण आतून त्या ठिकाणी गोड गरे. त्या फणसाप्रमाणे आपला बाप आहे, त्या नारळाप्रमाणे आपला बाप आहे. बाहेरून कठीण जरी असला तरी आतून गोड असा पाण्याचा झरा म्हणजे आपला बाप आहे. पण ज्या दिवशी आपल्या घराचा पाया, आपला बाप आपल्यामधून गेला ना, त्या दिवशी आपलं घर कोसळण्याकरता वेळ लागत नाही. बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर जेव्हा खचा तो ना पाया, तेव्हा कोसळ ते घर. बाप म्हणजे आपल्या घराचा पाया आहे आणि आई म्हणजे आपल्या घराचा कळस आहे. पण ज्या दिवशी आपल्या घराचा पाया आपला बाप गेला ना, त्या बापाचा एखादा मुलगा असू द्या, एखादा संकट येऊ द्या, एखाद्या अडचणीचं काम येऊ द्या, पण जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, बाप म्हणतो, बाळा तू अजिबात घाबरू नको रे, तू बिंदास पुढे जा, तुझ्या पाठीमागे मी आहे. पण ज्या दिवशी एकदा की आपल्या घरामधला आपला बाप गेला ना, का त्या दिवशी बाबा कोणाला म्हणावं, बाबा म्हणून कोणाला हाक मारावी ना, हा प्रश्न. की आपला बाप गेला ना, आपल्या बापासारखं प्रेम दुसरा बाप करू शकत नाही. बाप करी जोडे लेको क्रांती ओढे, बाप करी जोडे लेको क्रांती ओढे, बाप करी जोडी लेको रात मोडी, बाप करी जोडी लेको रात मोडी. आपुले गुरबंडे वागवणे, आपुले गुरबंडे वागवणे, वागवणे वागवणे एकाएके केला मीरा सीताने, एकाएके केला मीरा सीताने. आपुल पुरवंडे वागवणे, आपुल पुरवंडे वागवणे, वागवणे वागवणे, बाप करी जोडी लेको रात मोडी, बाप करी जोडी लेको रात मोडी. बाप करी जोडी लेकुराचे ओढे. कोणताही बाप असू द्या, पण आपल्या मुलाकरता काबाड कष्ट करतो, परिश्रम करतो, संस्कार देतो माय बाप, तो आपला बाप असतो. पण लक्षामध्ये घ्या, एकदा की आपला बाप गेला ना, आपल्या बापासारखं प्रेम दुसरा बाप करू शकत नाही. एकदा की आपला बाप गेला ना, आपल्या बापासारखा आधार दुसरा कोणी देऊ शकत नाही. कारण बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना, माझ्या बापाची घसर शेजे नाराला येईना. बाबा बाबा करीते बाबा सुखाचे सागर, निळ्या आभाळा ये वढा त्यांच्या मायेचा पदर. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. हो, बाबा म्हणायला किती गोड वाटतं, बाबा हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं माय बाप. पण ज्या दिवशी जीवनामधला हाचा बाप निघून गेला ना, आपल्या बापासारखा श्रीमंत मनाचा माणूस या जगामध्ये दुसरा कोणी नाही. सांगेल तुम्हाला, बाप आपल्या मुला मुलीवरती फार प्रेम करतो.
आज या ठिकाणी हे बाबा तुमच्या आमच्या मधून निघून गेले. बाबांच्या फोटोकडे जर आपण जर बघितलं तर बाबांचं जाण्याचं काही वय नव्हतं, पण म्हणतात ना की परमेश्वरी सत्तेपुढे कोणताही विलाज नाही. हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. कोणत्याही माणसाचं मरण आपण रोखू शकत नाही, पण रोखता येतात. त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेल्या परंपरा, त्यांनी सुरू केलेल्या रूढी, ह्या गोष्टी आपण रोखू शकतो. हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. बाबांच्या पश्चात बाबांचा कुटुंब परिवार आहे. गोड असा बाबांचा चेहरा, सात्विक असा बाबांचा चेहरा, अतिशय पवित्र अशी बाबांची मूर्ती आणि फोटोकडे बघितलं असं वाटतं आता बोलेल की काय, इतका बोलका असा बाबांचा चेहरा. पण हे बाबा तुमच्या आमच्या जीवनामधून आज निघून गेलेले आहेत. बाबांच्या पश्चात बाबांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आहेत. अगदी सांगेल तुम्हाला, जीवन जगताना अगदी कोणती स्त्री असू द्या, पण अर्ध्यावरती आपल्या कपाळावरचं कुंकू निघून जाणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? आणि ज्या दिवशी एखादी स्त्री असू द्या कपाळावरचं कुंकू निघून गेलं की अवस्था होते, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडोनी, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडोनी. एकाएकी आली हवा, विजला माझ्या मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडोनी. ज्या दिवशी कोणती स्त्री असू द्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं की ज्याप्रमाणे एखादा आपण दिवा त्या ठिकाणी लावावा, वाऱ्याची झुळूक त्या ठिकाणी यावी आणि त्या झोतामध्ये त्या दिव्याने विझून जावं, त्याप्रमाणे हे बाबा आज आईंच्या जीवनामधून निघून गेलेले आहेत. पण ज्या दिवशी आपल्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं की कुंकुवाखाली लपलेली असते ती म्हणजे आपली कर्मरेखा, ती उडी पडते. माझ्या कर्माची रेखा लपे कुंकवाच्या खाली, माझ्या कर्माची रेखा लपे कुंकवाच्या खाली, पुसुनिया गेले कुंकू रेखा उघडी पडली, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडोनी. आणि म्हणून खरं तर आईंच्या जीवनामध्ये मोठं दुःख आहे. बाबांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत. एकदा की आपला बाप गेला, आपल्या बापासारखा आधार पुन्हा मिळत नाही. बाबांच्या पश्चात त्यांच्या मुली सुद्धा या ठिकाणी सांगेल तुम्हाला, बापाचं आणि मुलीचं प्रेम किती असतं, कसं असतं. पुरुष मंडळ प्रत्येकाला मुलगी आहे का? बापाचं आणि मुलीचं प्रेम कसं असतंय का? प्रत्येक घरामध्ये मुलगी आहे आणि ज्या घरामध्ये 17-18 वर्षाची मुलगी आहे आणि ज्या घरामध्ये बाप आहे ना, त्या घरचा बाप कधी उपाशी झोपत नाही. तुम्ही सांगाल महाराज कसं काय? उत्तर सांगते का? त्या घरामध्ये आईच आणि बापाचं भांडण व्हावं. संध्याकाळची वेळ होते, पत्नी स्वयंपाक करते पण बाप जेवण करत नाही. तिला वाईट वाटतं, बाई उगाचच मी बोलले, पण हे मुलीचंच ऐकतील. ती मुलीच्या जवळ जाते, बाळा सकाळी बाबांचं माझं भांडण झालंय, तू लगेच बाबांकडे जा आणि बाबांना जेवायला सांग. छोटीशी मुलगी असते, बापाच्या जवळ जाते, बाबा उठा ना बाबा, अहो जेवण करून घ्या. पण बाप ऐकत नाही. मुलगी म्हणते, बाबा तुम्हाला माहिती आहे ना, आईचा स्वभाव आहे बोलण्याचा. बाबा तिच्या मनामध्ये असं काही नाही, बाबा उठा ना बाबा, अहो जेवण करून घ्या. पण बाप ऐकत नाही. छोटी मुलगी सांगते, हे बघा बाबा, तुम्ही जेवला नाहीत ना, तुमची ताई सुद्धा जेवणार नाही. बापाला भीती वाटते का रे? माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे, माझी मुलगी म्हणजे माझं काळीज आहे. आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे, काही फरक पडत नाही, पण हीच माझी मुलगी उद्या परक्याच्या घरी निघून गेली ना, ती परघरी जाणार, सासरी करणार आणि परक्याच्या घरी गेल्यावरती माझ्या मुलीची भूक माझ्यामुळे उपाशी राहिली, याचं पाप मला लागेल. आपल्या मुली करता बाप उठतो, जेवण करायला बसतो. तिला वाटतं माझा बाप रागावलेला आहे, मी एकच ताट करावं. मुलगी एकच ताट बनवते, दोघं जण जेवायला बसतात. पण तोच बाप त्याच मुलीला आपल्या ताटामध्ये एकत्र जेवण करून देत नाही. याचा अर्थ काय? बाप म्हणले की माझ्या संग जीवू नको, जाशील पर घरा वेडी
माया लावू नको. ताई, आज माझ्या घरामध्ये आहेस ग, उद्या परक्याच्या घरी निघून जाशील. आज माझ्यासोबत जेवते, जेव्हा केव्हा मी जेवण करायला बसेल ना बाई, मला तुझीच आठवण होईल. बाप तिला जेवण करून देत नाही, मुलगी रागवते, उपाशी झोपते. पण लक्षामध्ये घ्या, आपल्या मुलीला उपाशी झोपून देईल तो बापच कसला. बाप म्हणे लेकी लेक उपाशी निजली, उठ उठ ग आता साखर तुपात भिजली. हो, आपल्या हातानं आपल्या मुलीला जो घास भरवतो मायबाप, तो बाप असतो. आणि म्हणून या जीवन जगत असताना आई वडिलांचं प्रेम हे फार महत्वाचं आहे. कैलासवासी बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले, पण हे परमेश्वरा, आमचे बाबा आज आमच्या घरामध्ये नाहीत. आमच्या बाबांना सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती होण्याकरता आजचं कीर्तन आहे. विठाला 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 हो. खरं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. पण हल्लीच्या वर्तमान काळामध्ये लोक म्हणतात, कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं पुण्यस्मरण, कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला, बरोबर ना. कारण कीर्तन करणं सोपी गोष्ट आहे का. कीर्तनकार बोलवा, गायक बोलवा, वादक बोलवा, टाळकरी बोलवा, सिस्टीमवाले बोलवा, पाहुणेरावळे बोलवा, सोपी गोष्ट आहे का. एकल्याचा नवे खेळ आणि म्हणून मेळ जमविला. कीर्तन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मग लोक म्हणतात असं करा, त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावाने एखादा उपास करू, जेवायला घाला आणि उरकून घ्या, पण कीर्तन नको. आता पहिली गोष्ट मला सांगा, महिला मंडळ प्रवचन किती वेळ असतो तुम्हाला सगळ्यांना बोलता येते ना. हा, प्रवचन असतं 1 तास. कीर्तन किती वेळ असतं पुरुष मंडळ 2 तास. पिक्चर असतो, वा, ते सगळ्यांना माहिती 3 तास. हां, आणि तमाशा असतो सारी रात. पण काय देणं घेणं. आपलं कीर्तन आहे 2 तास, पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि खुशाल नाही म्हणता. पण ऐका ना, श्राद्धाच्या निमित्ताने आपण कीर्तनच कशा करता करायचं आहे का. आपल्या घरामधली अगदी कोणती मृत व्यक्ती, तिच्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काही भजन करतो, जे काही कीर्तन करतो, माऊली म्हणतात, ज्या तिथीला आपले आईवडील गेले असतील, सोमसूर्यादी ग्रहणे येऊन करते पार्वणे, की माता पितरा मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला आपले आईवडील गेले, त्याच तिथीला आईवडिलांच्या निमित्ताने आपण पिंडदान केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे आणि अन्नदान केलं पाहिजे. पण तुम्हाला सांगते, या गोष्टी आपण जर केल्या नाही तर आपले पितर त्या ठिकाणी पिशाच्य होऊन तुमच्या आमच्या पाठीमागे लागतात आणि मग त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होत असतो. काय होतो ऐका, ज्या घरामध्ये नेहमी भांडणं होत असतील तर समजायचं की त्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधला एखादा कर्ता पुरुष अपघातामध्ये मरण जर पावला ना, समजायचं की त्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधली स्त्रीवांज आहे, समजायचं त्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधला मुलगा असेल, मुलगी असेल, उपवर झाले, लग्न जमत नाही, समजायचं पितृदोष आहे. पाहुणे आपल्या घरी येतात, आपला चहा पिऊन जातात, फुकटचे पोहे खाऊन जातात, सांगतात का 10 दिवसांनी फोन करतो, पाहुणे गेले आणि फोन नाही आला. काय समजायचं, आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. पण मला सांगा, लग्न जमत जर नसलं तर आपण कोणाकडे जातो, बोला बोला, कोणाकडे जातो, ब्राह्मणाकडे. मग ब्राह्मण देवता काय सांगणार, तुमच्या घरामध्ये काहीतरी दोष आहे, तुम्ही एक काम करा, त्या दोषामधून मुक्त होण्याकरता त्र्यंबकेश्वरला जा आणि त्या ठिकाणी काय करा, नारायण नागबली करा. आता अनेक लोकांनी केले असेल, पण माझ्या तुकोबऱ्या सांगतात, आपल्या घरामधलं संकट जर टाळायचं असेल, आपल्या आई वडिलांना सद्गती प्राप्त करून द्यायची जर असेल तर काय केलं पाहिजे, पिंडदान पिंडे ठेविले करुण, 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 पिंडदान पिंडे
वचने सारावा संकल्प एक वचने सारावा संकल्प एकच वचने सारावा संकल्प एकच काय केलं पाहिजे पिंडदान पिंडे ठेविले करुण तुकोबऱ्या म्हणतात पहिली गोष्ट त्यांना सद्गती प्राप्त होण्याकरता आपण पिंडदान केलं पाहिजे जे सकाळी घरामध्ये झालं असेल ते दुसरी गोष्ट आपण ज्ञानदान केलं पाहिजे ज्ञानदान म्हणजे काय आता चालू आहे ते तिसरी गोष्ट अन्नदान केलं पाहिजे जेवढी जास्त लोक बाबांच्या नावाने या ठिकाणी जीवतील तेवढ्याच प्रकारची उच्च कोटची सद्गती या बाबांना प्राप्त होणार आहे आणि म्हणून तर हे विधी करतात पण एकदा काही विधी आपण केले ना आपले स्वर्गामधले पितर तुमच्या आमच्यावरती संतुष्ट होतात तुका म्हणे पेट्रो वा. आशीर्वाद देते. तुका म्हणे पेट्रो जय हो आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पेट्रो आशीर्वाद देते. तुका म्हणे पेट्रो जय हो आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याणाची चिंताया गोळा महादाती वाटा. जय हो स्वर्गीचे पूर्वज महादाती वाटा. स्वर्गीचे पूर्वज महादाची वाट स्वर्गीचे पितर पितर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याणाची चिंताया गोळा कल्याणाची चिंताया गोळा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याणाची दया गोळा कल्याणाची दया गोळा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा एकदा की आपल्या पितरांच्या नावाने विधी जर आपण केले ना आपल्या स्वर्गामधले पितर तुमच्या आमच्यावर संतुष्ट होतात आणि तुम्हाला आम्हाला काय करतात आशीर्वाद देतात पण हीच विधी आपल्याकडून जर केले गेले नाही तर हा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला पितर म्हणतात की आमच्या कुळामध्ये असा दुराचारी मुलगा असा पापी मुलगा जन्माला आला का ज्याने आमचं कधी पिंडदान केलं नाही आमच्या नावाने कुठं अन्नदान केलं नाही कुठे ज्ञानदान केलं नाही आणि असं केलं की तुमचे आमचे पितर आपल्या नावानं काय करतात बोट मोडतात आता बोट कसे मोडतात माहिती का महिला मंडळ बोट कसे मोडतात माहिती का जरा माना हलवत चला म्हणजे मला कळेल तुम्हाला काहीतरी कळतंय बरं कधी मोडलेत का कोणाच्या नावानं नाही असू द्या पण एकदा की आपण त्या ठिकाणी विधी जर केले नाही आपल्या स्वर्गामधले पितर तुमच्या आमच्या नावानं बोट मोडतात आणि एकदा की आपल्या पितरांनी तुमच्या आमच्या नावानं बोट मोडले की आपला प्रपंच आपण कितीही सुखाचं करा पण प्रपंचामध्ये सुख मिळत नाही आणि दुःख संपत नाही आणि म्हणून या ठिकाणी आलात पितर म्हणतात धन्य हरी भक्त जन्मले जावंशी सकळ कुळासी तारील पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्त राज भावा कोणी आणि आपले पितर याचीच वाट बघत असतात आणि खरं तर आज हे बाबा सुद्धा वाट बघत असतील का माझ्या मुलाने माझ्या नावाने एवढा गोड कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे नक्कीच या बाबांकडून या परिवाराला या ठिकाणी आशीर्वाद मिळणार आहे आणि तोच विधी आज या ठिकाणी आपला चालू आहे हे परमेश्वरा
आमचे बाबा आज आमच्या घरामध्ये नाहीत, पण आमच्या बाबांना सद्गती प्राप्त होण्याकरता आजचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल उपजला प्राणी नरा हे संसारी. या अभंगाद्वारे तुकोबऱ्या सांगतात का उपजला म्हणजे जन्माला आला. आता उपजला या शब्दाचं चिंतन आपण बघूयात. आता जन्माला 3 कारण आहेत. जन्माला पहिलं कारण तुमचं आमचं पाप, जन्माला दुसरं कारण तुमची आमची वासना, जन्माला तिसरं कारण आहे तुमचं आमचं कर्म. आता पहिलं कारण काय आहे? तुमचं आमचं पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. मागच्या जन्माचं पाप शिल्लक आणि म्हणून हा जन्म तुम्हाला मला ते पाप फेडण्याकरता मिळालेला आहे. तुम्ही सांगाल महाराज पाप म्हणजे काय? पापाची व्याख्या काय तर ऐका. दुसऱ्याला पीडा देणं याला काय म्हटलेलं आहे? पीडा म्हणजे दुसऱ्याला दुःख देणं, याला काय म्हटलेलं आहे? पाप. दुसरी गोष्ट दुसऱ्याची निंदा करणं, यालाही काय म्हटलेलं आहे? आता मला सांगा निंदा आपण कोणाची करतो? खरं बोलायचं, निंदा कोणाची करतो? शेजारच्याची, बरोबर. निंदकाचे घर आणि असावे. पण लक्षामध्ये घ्या, ज्या दिवशी आपण एखाद्या व्यक्तीची निंदा करतो ना त्यावेळेला त्या व्यक्तीचं जे काही पाप असतं ना ते पाप तुमच्या आमच्या डोक्यावरती येऊन बसतं. मग तुम्हीच ठरवा निंदा करायची का नाही. कारण निंदा अथवा स्तुती करावी देवाची. निंदा करायची देवाची करा, स्तुती करायची देवाची करा, पण हे पाप आपल्या माथी लागून देऊ नका. एके ठिकाणी कबीरजींनी गोड सांगितलंय, निंदा करणारा नरकामध्ये जातो आणि त्या ठिकाणी पुण्य करणारा कुठे जातो? वैकुंठामध्ये. कौरव पांडव दोनो भाई एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनो भाई एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे झूठा नरक में बैठा. 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 सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. निंदा मत करना. कबीरजी म्हणतात कौरव आणि पांडव 2 जण बंधू होते, पण कौरवांनी रात्रंदिवस हाच विचार केला की पांडवांचं कसं वाटोळं होणार, पांडवांचं कसं वाटोळं होणार. परिणाम वाईट कोणाचं झालं? कौरवांचं. सच्चा तो वैकुंठ जावे. पांडव गेले वैकुंठाला आणि झुटा नरक में बैठा. कौरव कुठे गेले? नरकामध्ये. आणि म्हणून कबीरजी म्हणतात सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी. या ठिकाणी आलात निंदेचं पाप आपल्या माथ्यावर येता कामा नये. जन्माला दुसरं कारण आहे बघा तुमची आमची वासना. आता वासना कशी असते? वासनेची व्याख्या सांगता येईल का? अगदी उदाहरण देऊन सांगेल बघा. समजा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी खोकला येतो, तो दवाखान्यामध्ये जाणार, डॉक्टरने औषधं दिली, गोळ्या दिल्या, घरी आला, तोंडासमोर कढी दिसली. कढी माहिती ना? हा, कढी दिसली पण तोंडाला राहावत, खोकला जाईल का? याला म्हणतात वासना. म्हणजे वासना अशी आहे जिकडे जायचं नाही तिकडे जाणार, जे खायचं नाही तेच खाणार, जे बघायचं नाही तेच बघणार, याचं नाव आहे वासना. पण या वासनेपायी भल्या भल्या लोकांचं वाटोळ झालं. तुम्हाला उदाहरण सांगते. का एक दिवस जड भरत नावाचा राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला होता. त्या ठिकाणी एका हरणीचं पाडस त्याला भेटलं. आपल्या घरी आला, त्या पाडसाची अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सेवा करू लागला. त्याला त्या ठिकाणी चारा घालायचा, पाणी पाजायचा, त्याची फार काळजी घ्यायचा. पण ज्या वेळेला जड भरत राजाचा अंतकाळ जवळ आला, आता मला सांगा आपल्या अंतकाळामध्ये, आपल्या शेवटच्या काळामध्ये आपण नामस्मरण कुणाचं करतो? कुणाचं? खरं बोलायचं, कुणाचं करतो?
देवाचं अजिबात करत नाही. आपण काय म्हणतो, माझ्या मुलाला बोलवा, बरोबर ना, माझ्या मुलीला बोलवा, माझ्या नातवंडांना बोलवा, म्हणजे मरते समय भजन कोणाचं, देवाचं नाही करत. पन्नाथ बाबा म्हणतात, लाहो लाग लांबेचा आणि विठाबाई माऊलीचा. मरते समय भजन करायचंय ना, पांडुरंग परमात्म्याचं करा. पण एवढा मोठा जड भरत राजा होता, मरते समय फक्त एकच म्हणायचा, मी मेल्यावरती माझ्या हरणाचं कसं होणार, मी मेल्यावरती माझ्या हरणाचं कसं होणार. हरीण हरीण म्हणता म्हणता प्राण सोडला. परिणाम काय झाला, घाला तो घात वा. वासनेने, घाला तो घात जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घावा तो घातला वासनेने. एवढा मोठा राजा होता, वासना कुठे गुंतून पडली, हरणामध्ये. परिणाम काय झाला, पुढचा जन्म हरणीचा मिळाला. जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे वासनेच्या जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेची झाले अंगे हरिरूप. वासना त्या ठिकाणी जन्माला कारण आहे. तिसरी गोष्ट, जन्माला कारण आहे तुमचं आमचं कर्म. चांगलं कर्म करा, तुमचं आमचं कसं होणार आहे, चांगलंच होणार आहे. पण ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीविषयी आपण वाईट बोलाल, त्या व्यक्तीविषयी आपल्याकडून वाईट चिंतलं जातं, त्या दिवशी वाईट कोणाचं होणार आहे, आपलंच होणार आहे. ती एक म्हण आहे बघा, जैसी करणी वैसी भरणी. आपण जे पेरणार तेच उगवणार. गहू पेरल्यावर बाजरी उगवते का तुमच्याकडं, तेच उगवणार. त्याप्रमाणे आपलं कर्म आहे, केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले असे केते, असे केते, उपजले मेले असे केते, ऐसे केते, उपजले मेले ऐसे केते, ऐसे केते, उपजले मेले ऐसे केते. केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले, उपजले मेले असे केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले, उपजले मेले ऐसे
केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. असे किती जण आले आणि किती जण गेले याला काही अंत आहे का. जो जो जन्माला आलेला आहे प्रत्येकाला मरावंच लागणार. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा जय हो टाळ टाळ हा. मसना गेला. देखत देखत नादू पलटो. देखत देखत नादू पलटो तोही तैसा झाला. देखत देखत नादू पलटो तोही तैसा झाला. उठा उठा जागा बाटे बैलाले मोठे. उठा उठा जागा बाटे बैलाले मोठे. आजा मेला पंजा मेला. आजा मेला पंजा मेला. बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला. आजा मेला पंजा मेला. बाप मेला बंदा गेला बाप मसना गेला. आजा मेला बंदा मेला ए देखत देखत नादू पंपू तोही तैसा झाला. नादू बंधू तोही कैसा. देखत देखत नादू पंपू तोही तैसा झाला. देखत देखना तू बंधू तोही कैसा झाला. उठा उठा जागा बाटे. जय हो. जागा बाटे. भया उठा उठा जागा बाटे. उठा उठा जागा बाटे. उठा उठा जागा बाटे भया उठा उठा जागा बाटे. या ठिकाणी किती जण आले आणि किती जण गेले याला काही अंत आहे का. लक्षामध्ये घ्या. समजा आपल्या घरी जर एखादा पाहुणा जर आला त्या पाहुण्याला आपण काय सांगतो. हा जो काही बंगला आहे ना हा बंगला कोणाचा आहे. पुरुष मंडळ तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. थोडंसं बोलत चला ना. मग थोडंसं जरा हसत चला. म्हणजे तसं बोलले तर हसत चला. म्हणजे कधी नका हसू हां. जरा आपण कसं फ्रेश बसलं पाहिजे. नाहीतर कधी कधी काही काही लोक असे असतात त्यांच्याकडं बघितलं की तोंडावरती नेहमी 12 वाजलेले. मग आपल्या तोंडावरती 1 वाजल्याशिवाय राहत. माझ्या कीर्तनामध्ये एक माणूस अजिबात हसेना. मी म्हटलं काय झालं दादा तुम्ही का हसत नाही. म्हटलं ताई माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. मग आता आम्ही यावं का कर्ज फेडायला. पण कर्ज जरी असलं तरी घाबरायचं नाही. ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. वा विठाला विठाला विठाला. म्हणून कसं आनंदाने जगलं पाहिजे. जरा बोललं पण पाहिजे. आता ओघाणे आलं म्हणून उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका बाईचा नवरा अजिबात हसेना. तिने अनेक जोक केले अनेक विनोद केले पण नवरा काही हसेना. म्हटली काय करावं बाई नवरा अजिबात हसत नाही. तुम्हाला तालुका कोणता आहे. हा राहता तालुका बरं का. तिचा नवरा अजिबात हसेना. फार वैतागली. म्हटली काय करू बाई नवरा अजिबात हसत नाही. म्हटली एक काम करते राहत्यामध्ये जाते आणि नवऱ्याला घेऊन त्या ठिकाणी शॉपिंग करते. म्हटली म्हणजे हसल बिचारा. त्या ठिकाणी राहत्यामध्ये गेली आणि समोरून तिला त्या ठिकाणी एक गाढव येताना दिसलं. गाढव माहिती ना. बघितलं का. हां तिने गाढव बघितलं. नवऱ्याला हसवायचं. म्हटली अहो बघा ना समोरून तुमचे पाहुणे आलेत. तो नवरा एवढा हुशार होता. तो म्हटला राम राम सासरे बुवा. विठाला 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 विठाला. पण असे जोक करण्यापेक्षा आपण हसलेलं कधी पण चांगलं. कुठपर्यंत आलो होतो आपण. कुठपर्यंत आलो होतो ते मागच गेलं. पुढं आता चाललोय आपण. कुठपर्यंत. काल एक बाई म्हटली होती शांतारामच्या घरापर्यंत. तसं काही नाही ना तुमचं. कुठपर्यंत बघा. एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला बरोबर ना. पाहुणा आपल्या घरी आला त्याला आपण काय सांगतो हा जो बंगला आहे ना हा बंगला कोणाचा. पुरुष मंडळ माझा आहे. ही गाडी कोणाची आहे. ती तरी म्हणा किंवा माझी आहे. गाडी माझी आहे. शेतीवाडी माझी आहे. घरदार माझं आहे. कामावरची मोलकरीण. आपलं या ठिकाणी काहीच नाही. आपण म्हणतो माझं माझं पण आपलं या ठिकाणी काहीच नाही. सगळे गेले आणि त्याच्या पाठीमागे आपल्यालाही जायचंय. गोड प्रमाण दिलं आजा मेला पण जा मेला बाप मसणा गेला. सगळे गेले. मग काय करायचे. उठा उठा
जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचोनी तुझ्या मनाई कोठे हो. पंढरी वाचोनी तुझा मनोही कोठे. आणि म्हणून या ठिकाणी आलात. मरायचं प्रत्येकाला आहे, पण कुणाला असं वाटतं का मी मेलं पाहिजे? या जगात असं कोणी आहे का? समजा महिला मंडळ एखादी 100 वर्षाची आजीबाई असू द्या आणि आपण जर म्हटलो ना आजीबाई तुम्ही कधी मरणार आहात तो आता घ्या ना उरकून, आता भरपूर दिवस झाले, चांगलं उत्तर मिळेल का महिला मंडळ? मार खावा लागेल ना. का बरं? तिलाही जगायचंय, तुम्हालाही जगायचंय, मलाही जगावं असं वाटतं. मरायचं कुणाला नाही. पण तुकोबरे म्हणतात ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेला आहात ना, या प्रपंचाचा पहिला नियमच काय सांगतो? अभंगाचे पहिले चरण. उपजला प्राणी नराहे संसारी. उपजला प्राणी नराहे संसारी. उपजला प्राणी नराहे संसारे. उपजला प्राणी नरारे संसार उपजला प्राणी नराहे संसारी. उपजला प्राणी नराहे संसारी. उपजला प्राणी नरारे संसारे. उपजला प्राणी नरारे संसारे. बैसाला शेजारी काळ उषा. बैसाला शेजारी काळ उषा. पाहतो उंदीरा घेऊन जाय भोगा. बैसाला शेजारी काळ उषा. बैसाला शेजारी काळ उषा. पाहतो मंदिरा घेऊन जाय भोगा. पाहतो मंदिरा घेऊन जाय भोगा. उपजला प्राणी नराहे संसारी. बैसाला शेजारी काळ उषा. बैसाला शेजारी काळ उषा. बैसाला शेजारी काळ उषा. उपजला प्राणी नरारे संसारी. बैसाला शेजारी काळ उषा. बैसाला शेजारी काळ उषा. बैसाला शेजारी काळ उषा. उपजला प्राणी नराहे संसारी आणि बैसला शेजारी काळ उषा. जो जन्माला आलेला आहे प्रत्येकाला मरायचं आहे. जातस्य ध्रुवा मृत्यू. आणि जो मेला पुन्हा जन्म घ्यायचा आहे. मृत्यूश ध्रुवा जन्मावली म्हणतात ना. उपजेते नासे नासेल ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. त्याप्रमाणे तुमचं आमचं जीवन आणि मरण आहे. पण या ठिकाणी आलात, मरायचं प्रत्येकाला आहे, पण मरणाची फार भीती वाटते. मरायचं प्रत्येकालाच आहे, पण लक्षामध्ये घ्या या ठिकाणी सगळे अवतार गेले, 33 कोटी देव गेले, मग तुम्ही आम्ही वाचणार आहे का? 9 भी मर गई, 10 भी मर गई सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गई, पडे काल के फाशी. 9 ग्रह गेले, 10 अवतार गेले, 88,000 ऋषी गेले, 33 कोटी देव गेले, मग तुम्ही आम्ही वाचणार. आणि म्हणून या ठिकाणी आलात ना, त्या भगवंताचं नामचिंतन हे तुमच्या आमच्या जीवनाचं खरं सार्थक आहे. या ठिकाणी आलात, त्या भगवंताची आपण पूजा केली पाहिजे. पण हल्लीचा काळ असा आहे, भगवंताची पूजा करायची म्हटलं की अजिबात नको. बरोबर ना? महिला मंडळ, पुरुष मंडळ, हा म्हणतो तू पूजा कर, तो म्हणतो तू पूजा कर, तो म्हणतो तू पूजा कर. असं करता करता दुपारचे 12 वाजतात. जाऊ द्या आता, उद्या करू. अनुभव असेल ना? म्हणजे पूजा करायची म्हटलं की फार कंटाळा. एक सुंदर असं उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक असेच वारकरी बाबा राहत होते. पंढरपूरची वारी जवळ आली.
बाबा निघाले. बाबांनी मुलाला बोलवलं, बाळा 15 दिवस मी आता वारीलाच चाललोय, घरी फक्त एकच काम करायचं. मुलगा म्हटला काय? म्हटलं काय नाही, फक्त पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. मुलगा म्हटला, बाबा तुम्हाला माहिती ना मला हे अजिबात जमणार नाही आणि मी हे अजिबात करणार नाही. बाबा म्हटले, बाळा अरे असं करू नकोस, तू जर पूजा केली नाही ना आतापर्यंत जी मी पूजा केली ती सगळी व्यर्थ जाणार. आता याला वाटलं मी जर हो म्हटलो नाही तर माझा बाप पंढरपूरला जाणार नाही, एकदाच हो म्हणून टाकू आणि पूजेचं नंतर बघता येईल म्हटला. आता रात्री त्या ठिकाणी झोपला. पहाटेचे 4 वाजले. आईनं आवाज दिला, बाळा उठ रे, आंघोळ करायचे, देवांना आंघोळ घालायचे, देवांना गंध लावायचा आहे. हा काहीच बोलत नाही. पुन्हा 4:30 वाजले. पुन्हा आईनं आवाज दिला, बाळा उठ, देवांची देवपूजा करायचे, देवांना गंध लावायचा आहे. कसा बसा त्या ठिकाणी उठला. म्हटलं काही गाई, पहाटे 4ची झोप म्हणजे साखर झोप, बरोबर ना? कशाला कटकट लावली ग? देवपूजा कर, देवपूजा कर. आई म्हटली, अरे बाळा देवपूजा करणं याला कटकट म्हणायचं नाही. आता कसा बसा त्या ठिकाणी उठला, आंघोळ केली आणि देवाऱ्यामध्ये त्या ठिकाणी देवाऱ्यासमोर जाऊन बसला. नेमकं त्या ठिकाणी देवाऱ्यामध्ये बघितलं. म्हटलं एवढे 10-12 देव आहे, रोज पहाटे 4ला उठायचं, एवढ्या सगळ्या देवांची देवपूजा करायची. म्हटलं कोण करेल देवपूजा? राग आला. रागाच्या भरामध्ये काय केलं, एक टोपली घेतली, देवाऱ्यामधले सगळे देव घेतले, त्या टोपलीमध्ये भरले. आईला म्हटलं, आई जरा विहिरीवर जातो आणि देवांना आंघोळ घालून आणतो. आई म्हटली, कशी घाल, पण आंघोळ झाली पाहिजे म्हटली. आता टोपली घेऊन विहिरीवरती गेला. पुन्हा टोपलीमध्ये बघितलं. म्हटलं 10-12 देव आहे, एवढ्या देवांना आंघोळ घालायची. म्हटलं कोण घालील? रागाच्या भरामध्ये काय केलं, 4-5 देव घेतले आणि विहिरीमध्ये खाली टाकून दिले. बाकीचे देव घेतले. घरी आला, देवऱ्यासमोर असा हात जोडून बसला. आई म्हटले, का रे बाळा झाली का देवपूजा, लावला का देवांना गंध? हा काहीच बोलत नाही. आई पुन्हा म्हटली, झाली का देवपूजा, लावला का देवांना गंध? हा म्हणतो, का गाई अगं गंध कसा काय लावायचा? आई म्हटली, बाळा अरे झालं तरी काय? म्हटलं आई मग विहिरीवरती देवांना आंघोळ घालण्याकरता गेलो होतो ना, 4-5 देवांनी काय केलं, म्हटला विहिरीमध्ये उडीच मारली, देवांना सुतक पडलं. म्हटला गंध कुठून लावायचा? आईला राग आला. रागाच्या भरामध्ये एक ताडकन अशी मुस्काटामध्ये मारली. आता त्या ठिकाणी जोरात मुस्काटामध्ये बसली. बायको डिलिव्हरी करता माहेरला गेली होती. म्हटला मी पण जातो म्हटला सासरवाडीला. तिकडं गेला को मी मोकळाच म्हटला. आता त्या ठिकाणी सकाळचे 6 वाजले होते. सासरवाडीला निघाला. त्या ठिकाणी बाहेर जाऊन उभा राहिला. सासूबाई दारामध्येच उभ्या होत्या. तिने जावयाला बघितलं. म्हटली, जावई बरं झालं तुम्ही आलात, तुम्हाला देवानेच पाठवलं, पंढरपूरच्या पांडुरंगानेच तुम्हाला पाठवले. आता यानं विचार केला, सासूबाई लग्न होऊन 4 वर्ष झाले पण एवढं कौतुक तुम्ही कधीच केलं नाही हो, मग आज कौतुक कशा करता चाललंय? सासूबाई म्हटलं, जावई त्याचं कसं आहे ना, तुमचे वडील काल आमच्या घरी आले होते आणि आमच्या यांना काल पंढरपूरला घेऊन गेले. म्हटली मी कालपासून विचार करत होते देवपूजा कोण करल, देवपूजा कोण करल. म्हटली बरं झालं तुम्ही आलात. हा म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे येऊन गुंतलो. पण सासूबाईचा आदेश मोडता येईल का? पुरुष मंडळ सासूबाईचा आदेश मोडता येईल का? नाही. मग तुम्हाला बराच सासूरा दिसतो नाही का? आता सासूबाईचा आदेश मोडता येणार नाही. पुन्हा रात्री झोपला. पहाटेचे 4 वाजले. सासूबाईंना आवाज दिला आणि एका हाकेत उठला, डायरेक्ट बाथरूम मध्ये. बाहेर त्या ठिकाणी आला. देवरासमोर असा हात जोडून बसला. देवांची देवपूजा करण्याकरता सुरुवात केली. पण देवपूजा जावायची होती म्हणजे का साध्या गोष्टी होत्या का? नाही नाही, सगळ्या हायपाई गोष्टी, सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सगळ्या सुगंधी वस्तू. आणि तो सुगंध जरा शेजारी बाईला गेला. तिने विचार केला. ती लगेच आली. म्हटली काय हो बाई, तुमच्या घरामध्ये रोजच देवपूजा होते पण तुमच्या घरामधून हा सुगंध कसला येतोय? म्हटली काय नाही बाई, योगायोगानं जावया बापू आले. आता जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या हायपाई गोष्टी आहेत, सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या. म्हटली काय ग, तुमचे जावई देवपूजा पण करतात का? म्हटली हो, अतिशय छान प्रकारे, अतिशय उत्तम प्रकारे. म्हटली एक काम कर, मग तुझी झाली ना का माझी पण करायला. आता आतमधून हे ऐकत होतं. म्हटलं देव मला काही सोडत नाही. म्हटलं मीच जातो आणि कुठेतरी जीव देतो. बरोबर सकाळच्या 8 वाजले होते. विहिरीवरच जीव देण्याकरता निघाला. काठावरती जाऊन उभा राहिला. उडी मारणार तोच आवाज आला, अरे थांब, अरे मरू नकोस, अरे कशाला मरतोस? तो होता शेतकरी राजा. अरे प्रपंचाचा एवढा कंटाळा आला असेल ना, तू माझ्या घरी चल, तुला मी सांभाळतो.
2 टाइम चहा, 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, फक्त एकच काम करायचं, पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. विठ्ठल 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 दृष्टांत संपला, पण सिद्धांत लक्षामध्ये घ्या. भगवंत असं आहे, आपल्याकडून एखादं काम जर करून घ्यायचं असेल ना, कारण आपलं शरीर कोणाच्या हातामध्ये आहे? चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलवी ते हरिवीन. आणि म्हणून या ठिकाणी आलात त्या भगवंता करता आपण वेळ देत चला, कारण मरण हे प्रत्येकालाच येणार आहे. देव सुद्धा वाचले ना, येथे उरो नाही. आले अवतार हेरते पामर जीव केते, हेरते पामर जीव केते, हेरते पामर जीव केते, हेरते पामर जीव केते. ओ येथे नाही मुरो आले अवतार, येथे नाही मुरो आले अवतार, हेरते पामर जीव केते, हेरते पामर जीव केते, हेरते पामर जीव केते. येथे नाही मुरो आले अवतार, हेरते पामर जीव केते, हेरते पामर जीव केते, जीव केते. येथे उरो नाही. आले अवतार आणि येरते पामर जीव किती. आणि म्हणून मरण सर्वांनाच आहे. पुढे तो कोबरे म्हणतात, प्रत्येकाला मरायचे, पण कसं मरायचे? पाहतो उंदीर घेऊन जाय बोका आणि तैसा काढ लोकांनी येत असे. आता उंदीर माहिती का महिला मंडळ? उंदर घरामध्ये आहे. आता उंदीर असले म्हणजे बोका 100% येणार. पण एखाद्या बोक्याने एखाद्या उंदराला जरा पकडलं, तो म्हणतो का, उंदीर दादा तुम्ही आज आमच्या घरी चला हो, आमच्या घरी मोठा भोजनाचा कार्यक्रम आहे. असं म्हणतो का बोका उंदराला? काय करतो? क्षणभर देखील हालचाल करू देत नाही. त्या उंदराप्रमाणे आपली अवस्था होणार आहे. एकदा की तो काळ आला, तुमच्या आमच्या पाठीमागे लागला काळाची उडी. पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बापा किंवा देह जाईल जाईल त्यासे काळोबा खाईल. आणि म्हणून या ठिकाणी आलात, मरायचं प्रत्येकाला आहे. पुढे सांगितले, खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे आणि कसा ब्याचे गाय वाचे कैसे. खाटकाच्या घरी कोण असतो? बोकड असतो. आणि कसा याच्या दावणीला बांधलेली असते गाय, पण खाटीक त्या बोकडाला आणि कसा बी गाईला मोकळं सोडून देईल का? नाही. त्याप्रमाणे तो काळ सुद्धा नाही त्या यमासी करुणा. जैसे ओढाळ सापडे धन्या, त्याप्रमाणे आपली अवस्था होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आलात, पण वेळ मिळेल तसं भगवंताचं भजन केलं पाहिजे. कारण माऊली म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अगदी वेळ मिळेल तसं भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे. उदाहरण सांगेल, समजा 2 जणी मैत्रिणी असतात, पंढरपूरची वारी जवळ येते. एक म्हणते चल ग बाई पंढरपूरला, दुसरे म्हणते थांब, या वर्षी माझ्या नातवाचं लग्न आहे, सुनबाईची डिलेवरी आहे, माझ्या पाठीमागे भरपूर काम आहे, मी पुढच्या वर्षी येते. बरोबर. आता पुढचं वर्ष पुन्हा जवळ येतं, म्हणते चल ग बाई पंढरपूरला, म्हणते मी येते आता. आता ती बाई पंढरपूरला जाते. आता पंढरपूरला जाते, पण सगळं लक्ष तिचं कुठं? महिला मंडळ अनुभव असेल ना. पंढरपूरला गेली, पण सगळं लक्ष कुठं? सुनेनं नवऱ्याला, माझ्या मुलाला डबा दिला असेल का? नातू शाळेमध्ये गेला असेल का? गाईला पाणी पाजलं असेल का? म्हशीला चारा घातला असेल का? बिचारी कुठं? पंढरपूरमध्ये. आणि विचार कोणता करते? नाथ बाबांचं एक गोड भारूड आहे.
या शेजारणीनं बरा नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. बोट मोडते पण कुणाच्या नावानं? जी घेऊन गेली तिच्या. मग पंढरपूरला सोबती नेताना कशी न्यायची? जी आपल्या नावानं बोट मोडणार नाही ती. आणि म्हणून या ठिकाणी आलात ना, अगदी वेळ मिळेल तेव्हा भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे. पण तुकोबरे म्हणतात, ज्या ज्या गोष्टी आपण सगळ्या करता या आपण कशा करता करतो? कशा करता करतो? आपल्या पोटा करता. आता मला सांगा, आपलं पोट केवढं असतं बरं? केवढं असतं पोट? इथं भर ना, इथं भर पोटासाठी कहा घेऊन आटाटी, इथं भर पोटासाठी पहा एवढी आटाटी, भर पोटासाठी पहा केवढी आटाटी, भर पोटासाठी केवढी आटाटे, इथं भर भर पोटासाठी आणि पहा केवढी आटाआटी. पोटा करता आपण सगळ्या गोष्टी करतो, पण या शरीरानं, ज्या भगवंतानं तुम्हाला मला हा देह दिलाय, या आपल्या हृदयाकरता आपण त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. पण कधी कधी आपण म्हणतो, जाऊ दे, ज्ञानेश्वरी मी आज नाही वाचली, मी उद्या वाचणार. या वर्षी सप्त्याला त्या ठिकाणी पारायण करताना ही बसलो, मी पुढच्या वर्षी बसणार. पण पुढच्या वर्षी बसण्याकरता आपण या ठिकाणी असू किंवा नसू हे माहिती आहे का? अजिबात नाही. माहिती आहे का? अजिबात नाही. आणि म्हणून कबीरजी म्हणतात, कल 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 क्या करे, कल करे से आज, आज करे से अभी करो, जिंदगी में हाथ कबीरा, जिंदगी में हाथ. जीवनामध्ये वेळेला फार महत्व आहे. ज्याने वेळ या ठिकाणी पाळली त्याने सगळं जग जिंकलं. आणि म्हणून तुकोबर म्हणतात, गेलेली वेळ गेलेली घडी पुन्हा कधी येत नाही अभंगाचे शेवटचे चरण. तो का म्हणे काही करा काढी, तो का म्हणे काही करा काढी, तो का म्हणे काही करा काढी, तुका म्हणे काही करा काढा काढी, तुका म्हणे करा काढा काढी, तुका म्हणे काही करा काढी, तुका म्हणे काही करा काढी, तुका म्हणे करा काही काढा काढी, तुका म्हणे करा काही काढा काढी. जाते ऐसे घडे पुन्हा नाही, पाहत उंदर घेऊन जाई बोगा, पाहत उंदर घेऊन जाई बोगा, पाहता उंदीर घेऊन जाय बोका, पाहता उंदीर घेऊन
यथामती आता अवकाश माझ्या अभंगाचा धावता भाव तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला। अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये सेवा आपण समर्पित करणार आहोत। कैलासवासी बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले। खरं तर पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात। स्वामिया तिन्ही जगाचा आई विना भिकारी। एकदा की जीवनामधला आपला बाप गेला का त्या दिवशी बापाचा आधार संपलेला असतो। एकदा की आपल्या जीवनामधला बाप गेला का त्या दिवशी बाबा कोणाला म्हणावा हा प्रश्न पडतो। आणि ज्या दिवशी जीवनामधला बाप गेला की त्या दिवशी रडल्याशिवाय तुमच्या आमच्याकडे पर्याय नाही। माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी उरी दाटतोया गोष्ट बाबा सांगता, उरी उरी दाटतोया गोष्ट बाबा सांगता, उरी उरी दाटतोया गोष्ट बाबा सांगता, उरी उरी दाटतोया गोष्ट बाबा सांगता। एकदा की बाप गेला का त्या दिवशी बाबा कोणाला म्हणावं हा प्रश्न या ठिकाणी आपल्या पुढे पडतो। कैलासवासी हे बाबा तुमच्या आमच्या जीवनामधून आज परिवारामधून निघून गेलेले आहे। आज या परिवारावर दुःखाचा आघात कोसळला की ज्याप्रमाणे आपल्या गळ्यामध्ये मनांची माळ असावी आणि त्या माळेचा दोरा त्या ठिकाणी तुटावा आणि ते मनी विखुरले जावे, त्याप्रमाणे कुटुंबाची अवस्था झालेली आहे। अगदी या जीवनामध्ये सगळं काही मिळेल पण गेलेले आई वडील आणि गेलेल्या आई वडिलांची माया, आई वडिलांचं प्रेम पुन्हा या जगामध्ये कुठेही मिळणार नाही। या जगामध्ये सगळ्यांचं कर्ज फेडू शकतो पण 2 अशा व्यक्ती आहेत त्यांच्या कर्जामधून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही। एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप। आणि म्हणून या ठिकाणी आलात शेजीचं उसनं घेते माझ्या दारात बसून,
माझ्या बाबाचं सण माझ्या जन्माला खूप प्रेम असतं आई बापाचं. आपण किती वर्णन जरी केलं पण ते आपण करू शकत नाही. आणि म्हणून हे परमेश्वरा आमचे वडील आज आमच्या घरामध्ये नाहीत, आमच्या बाबांना सद्गती प्राप्त होऊ दे, मोक्ष प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना करूयात. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का बाबा माझे देवा घरी निरोप त्या देशील का बाबा तुमच्या विना सुन जगाकडे पाहून बाबा रडू मला लाटे. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का बाबा माझे देवा घरी निरोप त्या देशील का. हे परमेश्वरा आमचे बाबा आज आमच्या घरामध्ये नाहीत. बाबांनी परिवाराकरता काबाड कष्ट केले, परिश्रम केले, आपल्या मुलाला शिकवलं, सवरलं, संसार उभा केला, पण हे बाबा तुमच्या आमच्या मधून आज निघून गेले आहेत. सोडोनिया गेले बाबा, सोडोनिया गेले बाबा या लेकराला बाबा 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 म्हणून मी कुणाला बाबा बाबा म्हणून मी कुणाला आमच्या बाबांना सद्गती प्राप्ती होऊ दे, मोक्ष प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी आपण करूयात. जी सेवा या ठिकाणी संपन्न झाली, ज्याने 2 तास उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे. कधी कधी आपण असा विचार करतात का कीर्तन करतात म्हणजे लोक शिकलेली नाही, तसं वाटतं, पण असं अजिबात नाही. खरं तर ते स्वतः CA आहेत आणि मी स्वतः इंजिनियर आहे. महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली, तुमचे या ठिकाणी धन्यवाद. त्यांनी सुंदर या ठिकाणी गाण्याचं काम केलं. आपल्याच भागातील आदरणीय हरिभक्त परायण जाधव महाराज अतिशय गोड साथ दिली. त्याच्यानंतर आमच्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्त परायण पचपिंड महाराज अतिशय सुंदर आवाज, गोड साथ दिली. महाराज तुमचे धन्यवाद. ज्या मुलींनी सुंदर असं गायन केलं, सुंदर अशा पावल्या खेळ्या, गोड असा टाळ वाजवला, या मुली आमच्या संस्थेमधल्या आहेत. माझं गाव आहे सांगवी तालुका संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आमची मुलींची वारकरी संस्था. सध्या 70 मुली आमच्याकडे शिक्षण घेतात. जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या अतिशय गोड साथ दिली. या सगळ्या मुलींचे मनापासून आभार. हार्मोनियम वादक बाबा तुमचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला दादा तुमचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमाकरता आजची जी काही सेवा आहे, बाबांचा संपूर्ण परिवार असेल, बाबांचे या ठिकाणी चिरंजीव असतील, किरण दादा असतील, आणि खरं तर त्यांचा संपूर्ण या ठिकाणी परिवार आहे. संपूर्ण परिवाराचा धन्यवाद. बाबांचे दोन्ही या ठिकाणी जावई असतील आणि खरं तर भारत दादा कडलग यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली होती. पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद. कार्यक्रमाकरता माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, माझ्या समोर बसलेली वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमचे नावं घेत नाही तर तुमचे नावं मला माहीत नाही, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते. अगदी पुन्हा एकदा सर्वांचा आभार. एकदा आपल्या बाबांकरता शेवटचं भजन गायचंय. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे. आपल्या बाबांकरता शेवटचं भजन सर्वांनी. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया
चोपदार बाबा बर का. चोपदाराचं काम काय असतं? चोपाचोपी नाही, तशी गरज नाही भासली. दोघांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. झालेली सेवा पांडुरंगाच्या आणि अर्पण करून सेवेला पूर्ण रामदेव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर